जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छावा मूवी सर्वांनीच पाहिला असेल आणि प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे आणि तो म्हणजे संगमेश्वर ते बहादूरगड हे इतके मोठे 300 ते 350 किलोमीटरचे अंतर आहे. मग शंभूराजांना वाचवण्यासाठी कोणीच का नाही आले? तर याचंच उत्तर आपण आज पाहणार आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पुनाळ गावचे ज्योत्याजी केसरकर शंभूराजांना मुकर्रब खानाने कैद केले. ही बातमी जेव्हा ज्योत्याजी केसरकर यांच्या कानी पडली तेव्हा ते पेटून उठले. काहीही करून शंभूराजांना सोडवायचे यासाठी ज्योत्याजींनी सैन्य गोळा केले. शंभूराजांना घेऊन मुकर्रब खान आंबेघाट ओलांडून येलूर कोकरूड या मार्गाने बत्तीशिराळ येथे आला. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. मराठीही विस्कटलेले होते. अशा अवस्थेत देखील ज्योत्याजींनी 100 मावळे तयार केले. ज्योत्याजी आणि 100 मावळ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला. 100 मावळ्यांनी एकीकडे गोंधळ उडवून दिलेला असताना ज्योत्याजी केसरकर मधोमध घुसून शंभूराजांचा शोध घेत होते. ज्योत्याजी बरोबर आप्पाशास्त्री दीक्षित हे देखील होते. खानाचं सैन्य गाफील नव्हतंच, कारण मुकर्रब खानाला त्याच्या अवघ्या आयुष्यात जमणार नव्हती एवढी मोठी कामगिरी त्याने फितुरेने केली होती आणि छत्रपती शंभूराजे त्यांच्या हाती लागले होते. तो गाफील राहणारच नव्हता. त्यामुळे ज्योत्याजी आणि आप्पाशास्त्री हे दोघे आणि ते 100 मावळे या सैन्याच्या तावडीत सापडले. तुफान युद्ध झाले आणि याच्यातच अनेक मावळे आणि आप्पाशास्त्री दीक्षित हुतात्मा झाले. शंभूराजेंना मात्र ते सोडू शकले नाहीत. मात्र ज्योत्याजी केसरकर जखमी अवस्थेत पण जिवंत या गराड्यातून बाहेर पडले. ज्योत्याजींवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या राजाला आपण सोडवू शकलो नाही आणि आपण मात्र जिवंत आहोत याचंच त्यांना सर्वात जास्त दुःख झालं. यातच त्यांनी ठरवलं, आपण आता आपले उरलेले आयुष्य शंभूराजांच्या कुटुंबासाठी घालवायचं. ज्योत्याजी केसरकर शंभूराजांबरोबर नेहमी असायचे. आज महाराज त्यांच्या सोबत नाही ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. ज्योत्याजींनी जो त्याग केलाय ते ऐकल्यावर तुम्हाला कळेल मित्रप्रेम काय असतं ते. ज्योत्याजी तिथून सरळ रायगडावर गेले. तिथे महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू आणि इतर राजपरिवार होता. त्यांना वाचवणं देखील तितकंच गरजेचं होतं. पण येसूबाईंच्या निर्णयाप्रमाणे राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाई आणि शाहू महाराज यांच्याबरोबर ज्योत्याजी केसरकर रायगडावरच राहिले. त्यांनी पुढे 8 महिने रायगड लढवला. 8 महिन्यानंतर जेव्हा महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत पडले त्यानंतर ज्योत्याजींनी स्वतःला देखील कैद करून घेतले. खरं तर त्यांच्याकडे रायगड सोडून पळून जाण्याचा मार्ग होता आणि अनेकांनी तो स्वीकारला पण ज्योत्याजी केसरकर मात्र ते औरंगजेबाच्या कैदेत हसत हसत गेले. पुढची 18 वर्ष ते औरंगजेबाच्या कैदेत राहिले आणि त्यांनी महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज यांची त्या कैदेत सेवा केली. मराठ्यांचे हल्ले आणि बेसुमार पाऊस यामुळे बादशाही छावणीत अन्नधान्य आणि सरपणाची कमीच असायची. त्यावेळी महाराणी येसूबाई आणि बाळशाहूंना उपवास घडू लागले. त्यावेळी ज्योत्याजींनी मात्र काकड्या भाजवून त्यावर भात करून महाराजांना घातल्याचा उल्लेख इतिहासाच्या पानात आढळतो. अशा प्रकारची स्वामीनिष्ठा ज्योत्याजींच्या पदरी होती. इतकेच नाही तर युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच त्यांचे लग्न लावले तेही ज्योत्याजींनीच. असाच एक प्रयत्न रायप्पा महार यांनीही केला होता. ज्योत्याजींच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी एक पेठ साताऱ्यात उभारली आणि तिला नाव दिले केसरकर पेठ. आजही ही पेठ साताऱ्यात आहे आणि त्यांची समाधी पुनाळ गावात आहे. अशाच ज्योत्याजी केसरकर सारख्या अनेक मावळ्यांना मी शतशः नमन करते.